विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. काल आपण युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असल्यानंतर एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मासचा कसा काढायचा याचे फॉर्म्युले बघितले होते आणि त्याचं एक एक्झाम्पल आज आपण घेऊयात असं म्हटलं होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे ते म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ युनिफॉर्म रॉड. पण ज्यावेळेस आपल्याला सेंटर ऑफ मास घ्यायचं युनिफॉर्म रॉडचं त्यावेळेस आपल्याला अगोदर एक कन्सेप्ट पाहावी लागते ती म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी ही कन्सेप्ट आपल्याला पाहावी लागते. मग लिनियर मास डेन्सिटी काय असते की समजा माझ्याकडे एक रॉड आहे. काय आहे? रॉड. आणि या रॉडची लेंथ आहे L एवढी आणि याचं मास आहे m एवढं. मग ही जी लिनियर मास डेन्सिटी आहे ज्याला आपण लॅम्बडा ने डिनोट करत असतो हे मिळतं आपल्याला मास पर युनिट लेंथ. लिनियर मास डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. सिमिलरली जर समजा मी dx एवढाच पार्ट घेतला, किती पार्ट घेतला? dx. फार छोटासा पार्ट आहे, इन्फायनायटेसिमल स्मॉल पार्ट आहे dx. आणि या इन्फायनायटेसिमल स्मॉल पार्टचं मला मास पाहिजे. काय पाहिजे? मास. किंवा मला याचीच लिनियर डेन्सिटी काढायची. आता कितीही छोटासा पार्ट असला तरी लिनियर डेन्सिटी त्याची बदलत नाही. म्हणजे या छोट्याशा पार्ट साठी मी असं लिहिणार मास, त्या छोट्याशा पार्टचं छोटंसं मास असेल त्याला आपण dm म्हणूया आणि त्याचा छोटासा पार्ट जो आहे तो आहे dx एवढा. किती आहे? dx एवढा. सो dm by dx इज इक्वल टू काय मिळतं मला? लॅम्बडा. सो देयरफॉर मला ज्या वेळेस मास काढायचा असेल, समजा dx एवढा पार्ट आहे आणि या पार्टचं मला मास काढायचं आहे. सो dm आहे कसं ठेवलं? dx डिव्हिजन मध्ये पलीकडे गेल्यावर काय होतं? मल्टिप्लिकेशन मध्ये जातं आणि मला मिळतं लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय dx. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. सो dm इज इक्वल टू लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय dx. मग पुढे आपल्याला बघायचंय की सेंटर ऑफ मास कसा काढायचा. लेट अस कन्सिडर की आपल्याकडे एक रॉड आहे. या रॉडची लेंथ आहे L. किती लेंथ आहे? L. आता हा जो रॉड आहे तो आपण x ऍक्सिस वर टाकून दिलेला आहे. कशावर टाकलाय? x ऍक्सिस वर. म्हणजे याचा जो सेंटर ऑफ मास आहे तो x ऍक्सिस वरच आला पाहिजे. याचा अर्थ y ऍक्सिस वर याचं जे कोऑर्डिनेट असणार आहे ते 0 असणार आहे. z ऍक्सिस वर याचा कोऑर्डिनेट जो असणार आहे तो 0 असणार आहे. मग ज्या वेळेस आपल्याला सेंटर ऑफ मास काढायचा असतो त्यावेळेस बाळांनो आपल्याला ओरिजिन कन्सिडर करावा लागतो. एक एंड जो आहे त्याला ओरिजिन कन्सिडर करायचं. समजा हा जो एंड आहे याला जर मी ओरिजिन कन्सिडर केलं तर याची लेंथ किती आहे? L. म्हणजे याचं दुसरं एंड आपल्याला x या कोऑर्डिनेट वर L एवढ्या डिस्टन्स वर सापडतं. किती डिस्टन्स वर सापडतं? L एवढ्या डिस्टन्स वर सापडतं. म्हणजे याचा एक x कोऑर्डिनेट, एक एंडचा x कोऑर्डिनेट 0 असेल तर दुसऱ्या एंडचा x कोऑर्डिनेट काय असणार आहे? आपला L असणार आहे. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला पाहायचं लॅम्बडा इज इक्वल टू असतो मास पर युनिट लेंथ. आणि आपल्याला x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढण्यासाठी एक फॉर्म्युला सांगितला होता मागच्या व्हिडिओ मध्ये. तो फॉर्म्युला होता लॅम्बडा x मल्टिप्लाइड बाय dm डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dm. मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं तर या इंटिग्रेशन घेत असताना त्याचं लिमिट घेणं महत्त्वाचं आहे. आणि सुटेबल चांगलं लिमिट कुठलं असेल किंवा याला एक्झॅक्ट लिमिट काय घ्यायचं हे आपल्याला बघायचं आहे. मग सुरुवात कुठून करायची आपल्याला? 0 पासून आणि शेवट कुठं करायचा आहे? L ला. म्हणजे याचं लिमिट येणार 0 टू L आणि म्हणून मी तर लिमिट लिहितो 0 टू L. 0 टू L. कोणाला काढायचं? मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं होतं. काय बघितलं होतं? dm इज इक्वल टू आपल्याला मिळालं होतं लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय dx. dm ची व्हॅल्यू ठेवून द्या. मला काय मिळतं? सो देयरफॉर x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू L. x ला x लिहिलं. dm ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय dx डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय dx फ्रॉम 0 टू कॅपिटल L. L ची व्हॅल्यू आपल्याला सॉरी लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे m डिवाइडेड बाय L. व्हॅल्यू ठेवून द्या. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू L x मल्टिप्लाइड बाय m डिवाइडेड बाय L मल्टिप्लाइड बाय dx डिवाइडेड बाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू L
m डिवाइडेड बाय l मल्टिप्लाइड बाय dx. m डिवाइडेड बाय l जे आहे ते कॉन्स्टंट आहे. m म्हणजे मास आहे. या रॉडचं मास आहे m आणि या रॉडची लेंथ आहे l एवढी. या दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट आहेत. याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्यानंतर मला मिळतं m डिवाइडेड बाय l इंटिग्रेशन ऑफ x मल्टिप्लाइड बाय dx फ्रॉम 0 टू l डिवाइडेड बाय इंटिग्रेशन m डिवाइडेड बाय l इंटिग्रेशन ऑफ dx फ्रॉम 0 टू कॅपिटल L. m डिवाइडेड बाय l m डिवाइडेड बाय l काय झालं कॅन्सल. मला काय मिळतं मग इथं मला इंटिग्रेशन घ्यायचंय x dx चं इंटिग्रेशन ऑफ x इनटू dx फ्रॉम 0 टू कॅपिटल L डिवाइडेड बाय इंटिग्रेशन घ्यायचं मला dx चं फ्रॉम 0 टू कॅपिटल L. मग x इनटू dx चं इंटिग्रेशन कुठल्या फॉर्म्युल्यानुसार घ्यायचं. फॉर्म्युला वापरायचा आहे इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n मल्टिप्लाइड बाय dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. फॉर्म्युला तो वापरायचा. इथं x च्या डोक्यावरती 1 असतं. x रेज टू 1 आहे म्हणजे n इज इक्वल टू 1 ठेवून द्यायचं. मग मला काय मिळतं चला लक्ष द्या रे. x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू x dx चे इंटिग्रेशन काय येतं ते इंटिग्रेशन येतं x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू l आणि नुसत्या dx चे इंटिग्रेशन येतं x लिमिट फ्रॉम 0 टू l. इथं करायचंय काय x च्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायचं मायनस लोअर लिमिट करायचं. कसं करायचं मी सांगतो इकडे लक्ष द्या सगळेजण. मला काय मिळतं या ठिकाणी x च्या ठिकाणी याबद्दल l ठेवलं मला मिळतं l स्क्वेअर मायनस x च्या ठिकाणी आता 0 ठेवायचं 0 चा स्क्वेअर 0 डिवाइडेड बाय 2 ऍज इट इज लिहून काढायचं. डिवाइडेड बाय x च्या ठिकाणी याबद्दल l ठेवा मायनस 0 ठेवलं काय ठेवलं 0. आता बघा l स्क्वेअर मायनस 0 l स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ऍज इट इज डिवाइडेड बाय l. वरच्या एका l ला खालचे एक l काय झालं कॅन्सल आणि मला मिळालं l डिवाइडेड बाय 2. याचा अर्थ युनिफॉर्म रॉडचा जो सेंटर ऑफ मास आहे तो मिळतो आपल्याला l डिवाइडेड बाय 2 ला. l डिवाइडेड बाय 2 याचा अर्थ याचा जिओमेट्रिकल सेंटर आहे. काय आहे जिओमेट्रिकल सेंटर. याचा अर्थ लक्षात घ्या बाळांनो. जेव्हा आपल्याकडे युनिफॉर्म शेप्ड ऑब्जेक्ट्स असतात असल्या युनिफॉर्म शेप्ड ऑब्जेक्ट असतात मग तुमचा रॉड असेल युनिफॉर्म रॉड असेल युनिफॉर्म डिस्क असेल युनिफॉर्म रेक्टँग्युलर शीट असेल किंवा स्क्वेअर आकाराचं शीट असेल किंवा युनिफॉर्म स्फेअर असेल. ज्यावेळेस आपल्याकडे युनिफॉर्म शेपच्या ऑब्जेक्ट्स असतात त्या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास जो आहे तो आपल्याला नेहमी जिओमेट्रिकल सेंटरलाच मिळत असतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. तर हे झालं युनिफॉर्म रॉडचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं याची एक झलक आपल्याला आता बघायला मिळाली. आता 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टचा आपल्याला सेंटर ऑफ मास काढायचं आहे तर ते कशा पद्धतीने काढायचं हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर तोपर्यंत काय करायचंय तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करायचंय. हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचा आहे. ज्यांना मराठीतून फिजिक्स शिकायचंय चांगलं फिजिक्स शिकायचंय त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करायचे. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे लिहून द्यायचं बाळांनो त्यावेळेस तुम्ही काय करायचं व्हिडिओ पॉज करायचा आणि हे लिहूनच घ्यायचं आणि या नोट्स आपल्या जवळ राहिल्याच पाहिजे. तर काय करायचंय लाईक करायचा व्हिडिओ शेअर करायचंय सबस्क्राइब करायचंय आणि तुमची जी काय अडचण असेल ती कमेंट मध्ये द्यायची आहे. आपण आता थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.